नमस्कार. नमस्कार. माझ्या YouTube चॅनलवरती सर्वांचे स्वागत. माझ्या आईच्या YouTube चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. स्वागत आहे, स्वागत आहे. कशी एनर्जेटिक पाहिजे एंट्री, सुरुवात. आणि ती नेहमी प्रत्येक व्हिडिओ मध्ये आपली एनर्जेटिक सुरुवात असते. बरोबर. तर आजचा प्लॅन काय, आजचा मेनू काय? तर आता गेल्या वेळेचा आपला व्हिडिओ बघितला, ताटाचा होता छानपैकी. तसंच आज पण आपण स्पेशल भाजी बनवूया ना, तसंच ताट आपण ठेवणार आहे. तो पिल्लू छोटासा तिकडे आव आव करतोय, दिसतोय ना. तर आज आपण ही घेवड्याची भाजी बघणार आहे. ओके. आजचा जो मेनू आहे घेवड्याची भाजी. आपल्या ह्या घेवड्याच्या भाजीसाठी हा श्रावणी घेवडा आहे प्रथमेश. अच्छा. आणि एकदम टेस्टी असतो. मोडून घेतलाय, धुवून घेतलाय छानपैकी. आणि त्याच्यासाठी हे साहित्य नेहमीप्रमाणे एकदम मसालेदार साहित्य, एकदम छान. ते कापत राहायला नको, दाखवायला नको. त्यापेक्षा आपलं सगळं रेडी. ढोबळी मिरची, टोमॅटो, कोथिंबीर, बटाटे, जिरं, खोबरं, सुका खोबरं, लसूण, मिरची. आता हे आपण मिक्सरला लावून घ्यायचंय. ओके. हा, तर हे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण ओतून घेऊया. हे नेक्स्टचं काम. पहिलं आपण हे काम करूया. गॅस पेटून घेतलंय. ओके. कढईमध्ये करा, कुकरमध्ये करा, पण बनवा भाजी. एक पळी तेल. अरे बापरे, हे कधी घेतलं? काय? अरे मग किती सुंदर. छान आहे. बरा लावून दिलास. चटणी पृथ्वीला कुठणार. पहिला आपण हे टाकूया कांदा. एकदम कुकर छान तापलंय आणि तापलेल्या कुकरमध्ये तेल पण छान तापले. कांदा, बटाटा. तुला माहिती आहे छान आता काय स्पेशालिटी आपल्या तेलाची? काय तेलाची? हा, ते कलर वेगळा आहे तेलाचा. शेंगदाणा तेल चालू केले तेल. नवीन खायचं. सेपरेट शेंगदाणे. वास पण इतका छान येतो ना फोडणीला. ओके. कांदा, बटाटा, ढोबळी मिरची आणि टोमॅटो. किती कलर छान आलाय ना. हे असं टाकून झालं. आणि त्याचप्रमाणे आपली कोथिंबीर. चवीपुरतं मीठ आधीच टाकून द्यायचं. खडा मीठ. खडा मीठ होतं ते मी मिक्सर लावलं आणि बारीक केलं. ही हळद. घरगुती. आणि त्याच्या पुढचा हा मसाला त्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आपल्याला. मिक्सर लावून घ्यायचे. चमत्कार झाला ना. एकदम सगळं कलरफुल मसाला, छान कलरफुल मसाला. आपल्याला टेस्टी भाजी बनवायची असेल ना तर अशा पद्धतीने मसाला टाकला ना की भाजीला कलर पण छान येतो आणि टेस्ट पण चांगली वाढते. हे सगळं व्यवस्थित टाकून घेतलं आपण. आवडीचा हा घेवडा मसाला आहे, श्रावणी घेवडा. अशा पद्धतीत फायनली आपला तो कुकरमध्ये गेला. किती वेळ ठेवायचा कुकरमध्ये? एक शिट्टी झाली की झालं, संपला. मी तर कुकरमध्ये शिजवते. थोडंसं पाणी टाकूया कारण बटाटा आहे ना, केवढीला लागत नाही पण बटाट्याला लागतं. आणि थोडीशी ओली भाजी असली ना की छान लागते. एक शिट्टी हवी ना? हा, एकच शिट्टी. हे काय म्हणतात त्याला? पराठा, बटाट्याचा पराठा. ओके. तर त्याच्यासाठी आपण साहित्य बघूया. एकच बटाटा घेतलाय, नॉन महाराष्ट्रीयन. आणि तो बटाटा इतका छान मऊ शिजून घेतलाय, हाताला पण फुटतो. कोथिंबीर आहे. आणि माझ्या पराठ्याची पद्धत आज पहिल्यांदाच बघत असाल तुम्ही आणि बघणार. ही हळद आहे, मिरची, आलं, लसूण आणि जिरं हे मिक्सर लावून घेणार आहे. आणि मी काही ह्या बटाट्याच्या भाजीला फोडणी देत नाही, काही नाही. फक्त मिक्सरला लावते
आणि सगळं मिक्स करते आणि चपातीच्या भाजी हे पिठामध्ये मी पराठा लाटून घेते. हे काय आहे? हे पीठ आहे मळून घेतलेलं गव्हाचं? गव्हाचं पीठ. ओके. तोपर्यंत आपण हे मिक्सर लावून घेऊया. आणि आपण हे मिक्सरमध्ये लावून घेतलंय. छान बारीक झालं. आपला पराठा इतका छान होतो ना, त्याच्यामध्ये तेल कमी. प्रत्येक जण आता तेल कमी खायला लागल्या म्हणून या अशा आपल्याला योजना करायला लागतात. आता हे आपण नो ऑइल, न्यूट्रिशन जास्त घ्यायला लागले. आता हे आपण सगळं मिक्स करून घेऊया. ओके. याच्यामध्ये मिरची आहे, बटाटा गरम आहे, झणझणीत मिरची, आणि त्याच्यामुळे आपल्या हाताला पण. हा बटाटा कोणता आहे? साधा बटाटा का इंदोरी बटाटा? कोणता बटाटा? तळेगाव बटाटा. तळेगाव बटाटा. तळेगाव बटाटा आपण त्याची ऍड करते. तळेगाव बटाट्याची. तळेगाव बटाटा विकणारे असतील तरी लोक इथे स्पॉन्सर करावे. नाही, फार फार झालं तर आम्हाला कमेंट तरी करा. व्हिडिओ बघा. व्हिडिओ जो इथे तळेगाव बटाटा उत्पादन करणारा शेतकरी बघत असेल आणि ते जय तळेगाव बटाटा असं टाकलं तरी चालेल. आता हे आपण मिक्स करून घेतले. ओके. हळद टाकली. अच्छा. कोथिंबीर टाकली. झालं. आता मीठ टाकूया. मीठ, खडा मीठ, ज्याला घरीच बारीक केलं गेलेलं आहे असं खडा मीठ. सी सॉल्ट. खूप काही करायला लागतं पोटासाठी. काय पण करायला लागतं. बघितली असेल तर इथे वरती रेकमेंड केलेल्या बॉक्समध्ये क्लिक करून तुम्ही आमची पोटासाठी काय पण सिरीज नक्कीच बघू शकता. किती छान कलर आलाय बघ. जबरदस्त. चला, हे झालं आपलं रेडी. आता आपण कणिक घेऊया, गोळा. ओके. अरे बापरे, हा किती जुना आहे पोळपाट. त्याला हिस्ट्री आहे, इतिहास आहे. 70-80 वर्षाचा इतिहास आहे. आणि हा काय म्हणजे ते नाही का पिढ्या सोनं पास करतात तसा पोळपाट पास होतोय. पुरताची तिसरी पिढी ना. आमच्या सासूबाईंनी वापरला त्यांच्या आयुष्यामध्ये. माझी 33 वर्ष गेली याच्यावरती, या पोळपाटावरती. असं हे गोळा घ्यायचा लाटून, लाटायचा आणि याच्यामधला गोळा याच्यामध्ये भरायचा. हा झाला आपला पराठा. आणि याच्या ह्या अशा कृतीमुळे काय होतं माहितीये, पराठा पण पातळ लाटला जातो आणि शेकतो पण छान आणि टेस्टी पण लागतो. असं बंद करायचा आणि पातळ लाटून घ्यायचं. भरपूर पीठ लागतं पण याला लाटायला. चिटकायला नको. त्यापूर्वी आपण थोडंसं दोन्ही साईडने हे करून घ्यायचं. हातानेच करतोय का? हाताने लाटणीनेच करायचा. पण ते पिठामध्ये मिक्स होऊन जातो बटाटा आतमधला, फुटत नाही. झालं, लाटून घ्यायचं. आता अशा प्रकारे आपण लाटून घेतलं. आता दिसतोय ना प्रथमेश की फुटत नाहीये, काही नाही. कसाही लाटा, जोरात लाटा. आणि बटाटे छान आहेत. ही तळेगावची बटाटे आहेत ना, शिजतात पण छान आणि टेस्टी पण. आणि पराठ्यामध्ये घाल, भाजीमध्ये घाल, एकदम मऊ मऊ. इतके छान बटाटे. मी नेहमी तेच आणते बटाटे. झाले, आपला हा पराठा रेडी आहे. आता आपण तव्यावरती टाकून घेऊया. केळी तवा रेडी आहे, तापलेलाच आहे. कधी माझ्यावरती येऊन पराठा पडतोय आणि भाजून देतो. इतके वर्षाचा तो काम करतोय तवा. असा बघा, याला म्हणतात गोल. कसाही लाटा पटापट. ऐका, ज्यांना गोल चपाती लाटते त्यांनी कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच लाईक करा किंवा कमेंट बॉक्स मध्ये त्यांची कमेंट टाका. बघा, एकदम गोल गोल. इसको बोलते हैं तजुर्बा. चपाती सारखं गोल गोल आलाय. ठीक आहे, आता आपण हा भाजून घेऊया.
प्रथमेश हा कसा दिसतो पराठा? अरे एकदम डेंजर. कलर पण छान आलाय हा ना. आणि फुगला पण. आणि त्याला वरती आपण साजूक तूप लावलंय. ज्याला आवडते साजूक तूप त्याने लावा. 25 एकदम तूप लावल्यामुळे. अशा पद्धतीने आपण काढून घेऊ ताटामध्ये. ओके, तर अशा प्रकारे आपला पराठा झालेला आहे आणि ताटामध्ये आला अशा प्रकारे. ताटामध्ये आला आहे आणि तो आता पोटात जायला तयार झालेला आहे. अरे बापरे मम्मी, किती हे पराठे. किती पराठे, किती बटाटे खाता? चपात्या किती खाता? करायला किती लागतात? हो मग एकदम पतले पराठे, आलू पराठा, साजूक तुपातले पराठे दिसतात पण इतके छान क्यूट एकदम. हो ना. आणि खायला तर खूप टेस्टी. आम्ही तर रोज सकाळ दुपार संध्याकाळ तिन्ही वेळेला पण खातो. पराठेच खातो. तरी पण आमचं पोट मोठं नाहीये. चिमटलेच पोट आहे. त्यांना ऍक्च्युअल पोट दाखवल्यावर मग त्यांना कमेंट करू. नाही असं म्हणतात ना की बटाटे खाल्ल्यानंतर खूप पोट मोठं होतं किंवा भात खाल्ल्यानंतर खूप मोठं पोट होतं. पण कोकणातली लोक तर 12 महिने तांदूळ भात खातात पण तरी सुद्धा त्यांचं पोट एकदम स्लिम असतं. मासे भात खातात त्याच्यामध्ये. आपल्या घरातलं म्हणजे कुठं आहे एवढा भात काय तिला पोट नाही सुटले अजिबात नाही. म्हणून तर आम्ही म्हणजे त्या विश्वासात भात पण खातो आणि बटाट्याचे पराठे पण खातो. सगळं खायचं, मस्त राहायचं, पोट भरून खायचं, हेल्दी राहायचं. पण बनवायचं कोणी? स्वयंपाकामधली मोठी ती कथा आहे. स्वयंपाकात जाणार कोण, स्वयंपाक करणार कोण आणि भरपूर खायला घालणार कोण? मग त्याच्यापेक्षा आपलं हॉटेल बरं ना. फक्त तूच बनवायचं आणि मी खायचं आणि सगळे हे खाणार, याने पण खायचं. तो कार्यकर्ता तर बाबा काय आयता कार्यकर्ता. इथे बोल तू, तुला पराठे आवडतात का बाळा? नाही आवडत. फरसाण खाणारा कार्यकर्ता. चला अशा पद्धतीने आपले हे पराठे रेडी आहेत छानपैकी. ओके, तर ज्यांना कोणाला ही रेसिपी खरंच खूप आवडली असेल आणि तुम्ही ट्राय करायची असेल तर नक्कीच या आमच्या व्हिडिओला लाईक करा. आणि अजून कंटेंट हवा असेल असाच जबरदस्त चटपटीत क्रिस्पी तोंडाला पाणी सोडणारा तर आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. अरे किती छान भाजी दिसते. खूप छान कलर. व्हिडिओ मधून जर सुवास द्यायची फॅसिलिटी असती तर जबरदस्त हा याचा सुवास आला असता. एकदम जबरदस्त असा वास पण छान येतो श्रावणी घेवड्याला. चला आपलं ताट तयार आहे. ताट तयार होतंय मंडळी. त्याच्यामध्ये आपण वाढून घेऊया. आणि प्रथमेश एव्हरी टाइम रेडीच असतो. ही भाजी बघा, बाप रे, श्रावणी घेवड्याची भाजी फायनल तयार झाले. माझ्या आता तोंडाला पाणी सुटलंय. तुमच्या पण तोंडाला पाणी सुटेल ना बघताना? हो मग नक्कीच सुटेल. अशा पद्धतीने आपलं हे रेडी आहे ताट श्रावणी भाजीच्या भाजी सहित. ते आता प्रथमेश खाणार आहे. ते आता मी खाणार आहे आणि तुम्ही बघणार आहे आणि घरी बनवणार आहे. आणि घरी बनवणार आहे. अशा पद्धतीने बनवा आणि मस्त राहावा आणि मस्त ठेवा. नमस्कार.